सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दिलासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग 18. टीका प्रामाणिक स्वरूपाची असावी. इतकं जरी लोकांपासून मी दूर राहण्याचे प्रयत्न करीत असलो तरी काही लोक मजवर टीका करतातच. वास्तविक टीका करण्यासारखं इथं काहीच नसतं. टीका करू नये असं माझं म्हणणं नाही. उलट टीका करण्याचा जन्मसिद्ध हक्क प्रत्येकाला आहेच असं मी समजतो. पण असं जरी असलं तरी टीका प्रामाणिक स्वरूपाची असणं उपकारक असतं. प्रामाणिक टीका करण्यानं आपण ज्याच्यावर टीका करतो त्याचं वर्तन सुधारण्यास मदत होते आणि टीका करणाराही विचारपूर्वक टीका करावयाची असं ठरवल्यावर त्याचेच दोष त्यास कळून तोही शहाणा होतो. जशी खिसा कातरण्याची शाळा कुठेही निघाली नाही तशी टीका करण्याची शाळा नाही. पण हेही तितकंच खरं की संत बनवण्याचीही शाळा कुठेही नाही. तशी जर ती असती तर परीक्षा पास होताच संतांच्या पदव्या बहाल झाल्या असत्या. पण तसं नाही. मी संत आहे असं सांगितल्यानं संत बनत नसतो. बाह्य वेशावरूनही संतांची थोरवी अंगात येत नसते. संन्याशाचे सोंग संपादिले सांग, वैराग्याचे अंग आणिता न ये. चित्रकारे सूर्य भिंती लिहिता चांग, प्रकाशाचे अंग आणिता न ये. शिपायाचे सोंग आणिता येईल चांग, शूरत्वाचे अंग आणिता न ये. चातुर्याच्या योगे कवित्व करीती चांग, प्रासादिक अंग आणिता न ये. या ओळीचा अर्थ नीट लक्षात घ्यावा आणि टीका करण्यापूर्वी आपण स्वतः खात्री करून घ्यावी की आपली टीका प्रामाणिक स्वरूपाची आहे. माझी खात्री आहे की असे लोक सोंगावरच केवळ भुलून न जाता सत्य अंगाची प्रचिती घेतील आणि अशा सद्व्यक्तींवर त्यांचा विश्वास बसेल. कोणीही अशा तऱ्हेनं स्वतःची खात्री करून घ्यावी आणि नंतरच अशा महात्म्यांवर श्रद्धा ठेवून त्यानं उपदेशिलेल्या मार्गावरून खुशाल जावं. अशा गुरुच्या बाबतीत मनात वृथा संशय आणणं हे आपल्या अभ्युदयाच्या मार्गात मोठं विघ्न आहे, याची क्षिती बाळगावी. शिष्याच्या प्रपंचातही गुरुनं का मदत करू नये? मित्रांनो, आणखी एक गोष्ट मला आपणाला सांगावीशी वाटते की मजकडे येणाऱ्यांपैकी पुष्कळांना असं वाटतं की आपले सद्गुरू आपल्याला अध्यात्म मार्गात जशी मदत करतात तशीच मदत त्यांनी आपणास संसारात येणाऱ्या अडचणी निवारण करण्यात का करू नये? बहुतेक भक्तांचं सांसारिक जीवन कष्टमय असतं. त्यांचा संसार नेटका नसून फाटका असल्याचं आढळून येतं. संसार हा एक प्रकारचा खेळ आहे, नाटक आहे. तर त्या नाटकात उच्च भूमिका भक्तांकडे का येऊ नयेत? त्याचप्रमाणे ऐहिक आणि पारमार्थिक असे दोन भाग वस्तुतः एक असल्यानं जे कार्य ज्या मार्गदर्शनानं परमार्थात होतं तेच कार्य त्याच प्रकारच्या मार्गदर्शनानं ऐहिकातही झालं पाहिजे. तो प्रांत सद्गुरूंच्या आवाक्या बाहेरचा नाही आणि त्यातही मदत करणं परमार्थाशी
विरोधी नाही. प्रेमानं हे प्रश्न आपण मला केले तर त्याचं सरळ उत्तर हेच की असे प्रश्न उद्भवून सुद्धा कोणाही संतांनी त्यांची उत्तरं दिली नाहीत. आणि माझ्याही मते यांना संशयाचं निराकरण पूर्णपणे होईल असं योग्य उत्तरही नाही. कारण मन हे द्वित्वाच्या पटांगणावर खेळत असताना काय काय कसरती करून दाखवेल याचा नेम नाही. मनाच्या या अशा कोलांट्या उड्याच संशयाचं जाळं विणीत बसतात की ज्यामधून निश्चितपणे सुटका होणं कठीण होतं. तरी पण माझ्या अल्पमतीप्रमाणे काही बाजूनं या प्रश्नांचा विचार करून उत्तर देतो. ते तुम्हाला पटलं तर ठीक होईल. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.